आपण खव्याचे गुलाबजामुन पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती मस्त असे रसरशीत असे आपले हे गुलाबजामुन झालेले आहेत। चला तर बनवूया। तर पाहू शकता हा 700 ग्राम खवा घेतलेला आहे। अगदी फ्रेश खवा आहे, ताजा। तर हा खवा इकने आपल्याला अगदी खिसून वगैरे घ्यायची गरज नाहीये। हातानेच असा थोडासा आपण म्हणजे प्रेस करणार आहोत। पाहू शकता हे पहा, हातानेच असा मोकळा करून घ्यायचा आहे। कारण आपले मग काय होतं गुलाबजामुन इकीने खूप छान होतात। तर हातानेच पाहू शकताय मी अगदी असा चुरून घेतल्यासारखा मस्त असा क्रश करून घेतलेला आहे। आणि चिमूटभर एकीने खायचा सोडा टाकलेला आहे। अगदी चिमूटभर टाकलेला आहे, जास्त टाकायचा नाहीये। आणि सोडा टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण हे खव्याला एकीने अगदी मिक्स करून घेत आहे चांगलं। पाहू शकता आता इथे एकीने 1 वाटी मैदा घेतलेला आहे। अगदी पीठ असं आपल्याला म्हणजे चांगलं असं थोडा मैदा टाकायचा आणि मळून घेणार आहे। हे पहा अर्धा टाकलेला आहे आणि आता हे एकीने आपण मळून घेणार आहोत। चांगलं असं आपण हे पहा मळून घेत आहे हलक्या हाताने। आता राहिलेलं ही मैदा आहे की नाही तोही टाकून घेतलेला आहे आणि चांगलं असं आपण आता इथं पीठ मळून घेणार आहे। हे पहा अगदी परफेक्ट असे आपले हे गुलाबजामुन होतात। हे पहा पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे। अगदी मस्त त्याला असं मळून घ्यायचं म्हणजे आपले गुलाबजामुनला काय होतं असे क्रॅक वगैरे जात नाहीत करताना। आता इथे आपण मळून घेतले, याचे काय करायचे 2 भाग करायचे आणि अगदी चांगलं असं आपण काय करायचं थोडं पीठ असल्यानंतर चांगलं मळल्या जातं। हे पहा अगदी मऊ होईपर्यंत आपण हे पीठ आहे की नाही असं मळून घ्यायचं। हे पहा अगदी चांगलं आपण मळून घेतलं की मग काय होतं आपले गुलाबजामुन अगदी गोलगरीत येतात मस्त। हे पहा अगदी मस्त असं हे पीठ एक मी मळून घेत आहे। आता हे झालेलं आहे, राहिलेलं ही पीठ आहे की नाही याच प्रकारे असंच मळून घ्यायचे। हे पहा हे राहिलेले ही पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पीठं मिक्स करून अगदी मस्त असा हा गोळा तयार केलेला आहे। पाहू शकता तुम्ही किती मस्त गोलचा मस्त मळून झाले। आता हे आपण झाकून ठेवणार आहोत, तोपर्यंत पाक करून घेऊया। तर आपला 700 ग्राम खवा होता, तर इथे एक नाही 1 किलो म्हणजे कधीही खव्यापेक्षा एक नाही 250 ग्रॅम एक नाही साखर जास्त घ्यायची। तर 1 किलो साखर घेत आहे। हे पहा 1 किलो साखर घेतलेली आहे इथे। आता यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे। आपल्याला म्हणजे पाक बनवताना जास्त बनवायचा म्हणजे हे पाहू शकता आता इथं 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। अगदी मस्त असं आपण अगदी एक तारेचा पाक बनवायचा नाही आपल्याला। अगदी पाक कसं बनवायचा आहे, एक उकळी आली की नाही पाकाची अगदी कमी गॅसवर आपण हा पाक आहे की नाही 5 मिनिटं ठेवायचा। अगदी चिकटसर आहे की नाही हा पाक आपला तयार होतो। पाहू शकता मी तुम्हाला दाखवतेच। पाहू शकता एकसारखा आपण हा हलवून घेतलेला आहे। पहा उकळी आलेली आहे। आता उकळी आल्याच्या नंतर अगदी 5च मिनिटं आपण हा कमी गॅसवर ठेवायचा आणि मग नंतर लगेच आपला एक नाही पाक तयार होतो। तर पाहू शकता अगदी मस्त असे आपण आणि साखर विरघळताना कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कमी गॅसवरच ही साखर विरघळून घ्यायची म्हणजे मग आपला पाक चांगला होतो। हे पहा आता हा गॅस कमी आहे, कमी गॅसवर मी म्हणजे उकळण्यासाठी ठेवलेला आहे। पाहू शकता तुम्ही जवळून अगदी। आता इथं काय करत आहे 7 ते 8 केशरच्या म्हणजे काड्या टाकलेल्या आहे आणि इथं विलायचीची पावडर टाकलेली आहे। अख्खी विलायची थोडीशी ठेचून टाकली तरीही जमते। पाहू शकता अगदी मस्त असं हे दोन्हीही मिक्स करून घेतलेलं आहे। विलायचीवर आपण केशरच्या काड्या टाकलेल्या। चेक करत आहे चिकट झालं आहे की नाही। अगदी आपल्या दोन्ही बोटांना की नाही चिकट लागलं की हे पहा आपल्याला तार येण्याची अजिबात गरज नाहीये। चिकट झालं की इथं काय करणार लगेच हे पहा गॅस बंद करून टाकलेला आहे। आपलं पाक की नाही झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही किती मस्त असा आपला पाक दिसत आहे। आता इथं आहे की नाही आता हा पाक आपण बाजूला ठेवणार आणि
लगेचच गुलाबजामुन बनवून घेणार आहोत। तर पहा आपण हे पीठ झाकून ठेवलेलं आता ते घेतलेलं आहे। आता याचे आपण गुलाबजामुन बनवून घेऊया। हे पण थोडंसं मळून घ्यायचं करायच्या अगोदर, अगदी चांगलं म्हणजे काय होतं आपले गुलाबजामुन आहे की नाही मस्त चांगले येतात बा। जेवढे मळतो ना आपण पीठ चांगलं त्यानुसार। हे पहा अर्ध पीठ घेतले, त्यातलं पुन्हा मी मळत आहे आणि अगदी मस्त होतात आणि चवीलाही खूप छान लागतात आपले खव्याचे गुलाबजामुन। हे पहा एकसारखे यावे त्यामुळे हे असे छोटे 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 त्याचे काढून घेत आहे। आपण लाट्या म्हणू शकतो। म्हणजे एकसारखे असे आपले गुलाबजामुन येतात सारखे। ते अंदाज येतो त्यानुसार, नाही तर मग आपण असाच रोल करायचा आणि चाकूनेही कट केलं तरीही चालतं। तर हे पहा करून घेतलेलं आहे। हे पहा दोन्ही हातावर असं चांगलं प्रेस करायचं की आपला हे पहा अगदी कसलाच क्रॅक जाणार नाही आहे त्याला। पाहू शकता अगदी गोल गरगरीत असा आपला गुलाबजामुन तयार होतो। हे पहा तुम्हाला दाखवतेच लगेच। हे पाहू शकताय तुम्ही किती मस्त असा आपला हा गुलाबजामुन झालेला आहे, किती गोल गरगरीत झालेला आहे। मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवत आहे अगदी जवळून। हे पहा बिलकुलही क्रॅक जात नाहीये। हे पाहू शकताय किती मस्त असा आपला हा ही गुलाबजामुन आहे की नाही, आणि किती पटकन त्याला खूप वळवाय म्हणजे असं प्रेस करायची गरज नाहीये। तर पाहू शकता आपले गुलाबजामुन बनवून झाले आहेत। आता एका साईडला लगेच आपण हे तेल आहे की नाही गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला। हे पहा तेल पण गरम झालेले की नाही, एक छोटासा गुलाबजामुन टाकून पाहत आहोत तर तेल आपलं गरम झालेलं आहे। पाहू शकता आता हा गुलाबजामुन आपण काढून घेतला की लगेच दुसरे गुलाबजामुन आहे की नाही तळायला हळूहळू सोडणार त्यामध्ये। आणि महत्त्वाची गोष्ट तळताना हे पहा मी एक सोडलेला आहे। तेल खूप गरम नको आहे अगदी। हे पहा मी अगोदर एक सोडून दाखवलेला त्याप्रमाणे पाहायचं आणि तेल म्हणजे मीडियम पाहिजे, अगदी कमी गॅसवर आपण हे गुलाबजामुन तळणार आहोत। हे पहा म्हणजे काय होतं आतपर्यंत आपले हे गुलाबजामुन आहे की नाही कच्चा राहत नाही आणि चांगला असा शिजला जातो। म्हणजे हे पाहू शकताय अगदी कमी गॅसवर हे गुलाबजामुन मी तळून घेत आहे। हे पहा मस्त असे हे पहा तळलेले आहेत तेव्हा ते असे बारीक बारीक असे बुडबुडे येत आहेत पाहू शकताय। आणि एकसारखा असा कलर आलेला आहे आपल्या ह्या गुलाबजामुनला। हे आता काढून घेत आहे। पाहू शकताय तुम्ही किती मस्त असे आपले हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत। अगोदरच आपण पाक पण करून ठेवलेला आहे। हे पहा एका चाळणीवरती काढून घेतले आहेत आणि आता लगेच पाकामध्येही टाकत आहे। पाक ही आपला थोडा थंड झालेला आहे, खूप गरम नाही आहे। हे पहा आणि 2 तास आहे की नाही हे गुलाबजामुन आपण मुरू देणार आहोत। म्हणजे पाक आहे की नाही अगदी आतपर्यंत हा गुलाबजामुनमध्ये मुरतो आणि खाण्यासाठी खूप छान लागतात। हे पहा आता मी तुम्हाला काढून दाखवते, पाक अगदी आतपर्यंत मुरलेला असणार। पाहू शकता एका वाटीमध्ये हे गुलाबजामुन मी काढून घेत आहे। किती मस्त असे झालेले आहेत। किती रसरशीत पाक ही किती छान झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे रसरशीत आणि परफेक्ट। काहींचं काय होतं तेलामध्येच विरघळतात, असं काहीही नाही। हे पहा तुम्हाला फोडून दाखवत आहे, अगदी आतपर्यंत रसरशीत असा आपला हा पाक आहे की नाही मुरलेला आहे आणि खूप मस्त असे आपले हे गुलाबजामुन झालेले आहेत। हे पहा किती मस्त झालेले आहेत की नाही। जर मी आज बनवलेली ही गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा,